अवघ्या 4 तालुक्यांच्या धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंघावत आहे। धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। धुळे लहान जिल्हा असला तरी या मोर्चाला मराठा समाजाच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे। यात महिला आणि तरुणाईची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळते। कोपर्डी घटनेतील बलात्काराच्या दोषींना फाशी, मराठा समाजाला आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा पुनर्विचार या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी 3 ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। मोर्चाला मराठा समाजाची प्रचंड गर्दी आपल्याला दिसतेय। पोलिसांनीही इथे चोख बंदोबस्त ठेवला आहे। धुळे जिल्हा हा त्या मानाने छोटा जिल्हा आहे, मात्र तरीही या मोर्चाला मराठा समाजाची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अवघ्या 4 तालुक्यांच्या असलेल्या धुळे जिल्ह्यातून मराठा समाज बांधव या मोर्चासाठी दाखल झालेत। हातात भगवे झेंडे घेऊन आणि विविध मागण्यांसाठी असणारे फलक घेऊन हे मराठा समाज बांधव या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसतंय। कोपर्डी बलात्कार घटनेतल्या दोषींना फाशी व्हावी, त्याचबरोबर आरक्षणाचा विषय आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा पुनर्विचार या प्रमुख मागण्या या मोर्चातून मांडण्यात येत आहेत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या धुळ्यात आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। योगेश, कसा प्रतिसाद या मोर्चाला पाहायला मिळतोय? धुळे हा त्या मानाने छोटा जिल्हा असला तरी मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी या मोर्चात केलेली दिसते। खरं म्हणजे धुळे जिल्ह्यातला ग्रामीण भाग जो आहे तिथं सर्वात मोठी गर्दी जी आहे ती पूर्ण शहरामध्ये आलेली आहे। आज सकाळपासून या ठिकाणी लोंढेच्या लोंढे हे प्रकाश टॉकी चौकामध्ये या ठिकाणी शिवाजीच्या पुतळ्याजवळ आले आणि शिवाजींच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी ही संपूर्ण गर्दी जमा झाली आणि हा मोर्चाला या ठिकाणून सुरुवात झालेली आहे। हा संपूर्ण मोर्चा नाशिक आपल्या धुळे शहरातून आग्रा रोड या परिसरातून, पारवा रोड या परिसरातून तो शिवतीर्थावर येईल आणि शिवतीर्थावरून नंतर या ठिकाणी त्याचं समापन होईल। जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी एक 4 ते 5 मुली या समाजातल्या या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जातील। जर गर्दी आपण बघितली तर अभूतपूर्व अशी गर्दी या ठिकाणी दिसून येते। लहान मुलांपासून तर अगदी आबालवृद्धांपर्यंत सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले आहेत आणि संपूर्ण धुळे शहर हे भगवेमय झाल्याचं दिसून येतं। योगेश, पोलिसांनी चोख व्यवस्था इथे ठेवलेली आहे, त्या संदर्भातही सांगाल? पोलीस बंदोबस्त हा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। धुळे शहर छोटंसं असल्यामुळे आणि त्याचबरोबर एक कायदा व सुव्यवस्थेचा तणाव जो आहे तो नेहमीच या शहरात असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी ठिकठिकाणी लावण्यात आला आहे। जवळजवळ 2000 पोलीस या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। दंगा पथक तैनात करण्यात आले आहे, स्पेशल फोर्स टास्क फोर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि CRPFच्या तुकड्या सुद्धा तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत। एकूणच हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी प्रयत्न या ठिकाणी समाज बांधव पण करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांकडूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।